डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तसेच देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीगोंदा शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन केलं गेलं। रॅलीची सुरुवात श्रीगोंदा बस स्थानक येथून झाली। शनी चौक, जोधपूर मारुती चौक मार्गे ही रॅली बाजारतळ येथील शहीद स्मारकापर्यंत जाऊन पोहोचली। हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या जयघोषानं शहरात देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं। रॅलीमध्ये नागरिक, युवक, महिला, युवती, निवृत्त सैनिक आणि नगरसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। आज श्रीगोंद्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान सीमेवरती लढत आहेत त्यांचं मनोदय वाढण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं। तर ह्या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते, त्यांचे सर्वांचं मी मनापासून आभार मानते। आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये भव्य असं शहीद स्मारक बनावं यासाठी पाचपुते साहेबांनी भरघोस असा निधी टाकलेला आहे। तर ते शहीद स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी आमदारांना विनंती करते आणि आमदारांच्या कानावरती घालून जे काय कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सुद्धा ते लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी आमदारांना त्यांची कान उघडणी काढण्यासाठी सांगते। शहीद जवान जे शहीद झालेले आहेत त्यांनाही आपण सर्वांना श्रद्धांजली वाहू आणि 22 तारखेला जे नागरिक पेलगाममध्ये त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली त्यांनाही सर्वांना आपण श्रद्धांजली वाहू। जय जवान, जय किसान। श्रीगोंदा शहरामध्ये भव्य शहीद स्मारक उभारण्याचं काम सुरू असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विक्रम पाचपुते यांनी या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे। दरम्यान या स्मारकाचं काम सध्या धीम्या गतीनं सुरू असून ते येणाऱ्या 26 जानेवारी पूर्वी पूर्ण व्हावं अशी मागणी निवृत्त सैनिकांकडून केली जाते। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर होत असलेल्या भारत सैनिकांची विजयी रॅली, तर त्याचप्रमाणे श्रीगोंदा येथे सुद्धा या ठिकाणी ही विजयी रॅली संपन्न झालेली आहे। यामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यातील संपूर्ण नागरिक आणि तालुक्यातील आजी माजी सैनिक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सर्वांनीच या ठिकाणी देशाच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे आणि या ऐतिहासिक अशा रॅलीचे साक्षीदार झालेले आहेत। तर सर्वांचंच मी शहीद स्मारक समिती श्रीगोंदा यांच्या वतीने सर्वांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज आम्ही या श्रीगोंदा शहीद स्मारक समितीच्या जवळच उभे आहोत। तर श्रीगोंदा येथे होत असलेल्या या ऐतिहासिक वास्तूसाठी आपल्या तालुक्यातील आदरणीय आमदार साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आपल्याला संपन्न केलेला आहे। तर या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो, हे काम अतिशय संथ गतीने चालू आहे। तर हे असं न राहता आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर म्हणजे 26 जानेवारीपर्यंत याची आपल्याला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ही इमारत उभी राहील आणि आपल्याला संपूर्ण तालुक्यातील प्रतिनिधींना या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम आणि जवानांना या ठिकाणी जी श्रद्धांजली देता येईल ती 26 जानेवारीपर्यंत देता यावी अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करीत आहेत। परत एकदा उपस्थित झालेल्या सर्वांचं स्मारक समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो। नक्कीच देशभरातून या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी विजयी रॅली झालेली आहे तर या रॅलीचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। उद्याच्या काळात जसं आता ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं तर हा एक पार्ट होता छोटासा, परंतु भविष्यात पाकिस्तान सारख्या मूर्ख देशाने
जर अशी काही हिंमत केली तर नक्कीच आमच्या सैनिकांचं आणि जवानांचं मनोबल हे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या काळात ही रॅली एक भव्य असं स्वरूप घेऊन आपल्याला पाहावयास मिळेल. तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि वीर जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेली. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.